सुप्रभात आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज यांची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे हे घरीच होते, पण शिवांश काय त्यांना शांत बसू देत नव्हता. त्यानंतर गावावरून आलेले बरेचसे कपडे होते आमचे आणि ह्यांचेही 2 दिवसाचे होते, ते सगळे भिजायला घातले. शिवांचं स्कूटरचं स्पीड पाहून ती व्हायरल रील आठवली. ड्रायव्हर हे या स्क्रूड्रायव्हर आहे, तर आमचा एक स्क्रूड्रायव्हरच आहे. यांच्यासाठी काढा बनवायचा होता, तर तुळशीची पानं हवी होती. तर शिवांचं चाललं होतं मीच घेऊन येतो, तर तो नंतर घेऊन आला तुळशीची पानं. सर्दीसाठी अगदी रामबाण उपाय आहे काढा. त्यात थोडीशी हळद, लवंग, आलं, तुळशीची पानं आणि थोडा गूळ टाकून छान असा काढा उकळून घेतला. पण फक्त काढ्यावरती जमणार नव्हतं, मग हे डॉक्टरांकडेही जाऊन आले. तर जेवणामध्ये आज थोडंसं फिकट जेवण द्यायला सांगितलं होतं डॉक्टरांनी. मग मुगाच्या डाळीचं वरण करूयात म्हटलं. मग डाळीसाठी कुकर लावून घेतला आणि शिवांशला आंघोळीसाठी पाणी ठेवून घेतलं. तर ह्यांना कुकरमध्ये शिजवलेला भात आवडत नाही, मग आज कढईतच मी भात शिजवला, कारण कुकर तर अडकलेलाच होता डाळीसाठी. त्यानंतर मम्मीने गावावरून येताना मला काही वांगे दिले होते आणि कांद्याची पात दिली होती. तर म्हटलं चला आज वांग्याचं भरीत बनवून घेऊयात. मला खूप आवडतं वांग्याचं भरीत. मग वांगे छान कापून घेतले आणि वांगे कापून बघून घेतलं की आहेत की नाही व्यवस्थित, आणि मग जी कापलेली वांगी होती त्यांना सगळीकडनं छान असं तेल लावून घेतलं आणि गॅसवरती भाजायला ठेवून घेतले. चुलीच्या आरामध्ये भाजलेले वांग्याचं भरीत खूप छान लागतं, पण असं इथे काय आता ऑप्शन नाही म्हणून गॅसवरतीच भाजून घेतले. त्यानंतर डाळ शिजली होती आणि भातही शिजत आला होता आणि शिवांची काहीतरी वेगळीच गडबड चालू होती. ग्लास घेऊन आला होता आणि त्याच्यामध्ये त्याच्या हंबांना आणि हत्तीला वगैरे पाणी पाजायचं चालू होतं. हत्तीला तो बांधून ठेवत होता आणि डॉक्टरांनी यांना कोमट पाणी प्यायला सांगितलं होतं सर्दी झाल्यामुळे. मग पाणी त्यांच्यासाठी उकळून घेतलं आणि डाळही बऱ्यापैकी शिजली होती. मग छान अशी डाळ फेटून घेतली, एकजीव करून घेतली आणि मस्त डाळीला फोडणी दिली. यांना फिक्कच खायला सांगितलं होतं, पण मला काय खूप जास्त फिक्कं जमत नाही. मग 2-3 मिरच्या मीही टाकल्या डाळीमध्ये आणि शिवांची छान तयारी वगैरे करून घेतली. गंध वगैरे, अंघोळ वगैरे घालून घेतली. त्यानंतर भाजलेले जे वांगे होती त्यांचे वरचे जे काळे झालेले साल वगैरे होते ते काढून घेतले आणि छान असं वांग्याचं भरीत बनवायला घेतलं. मग त्यासाठी थोडासा लसूण ठेचून घेतला आणि कोथिंबीर कापून घेतली आणि मम्मीने कांद्याची जी पात दिली होती त्याचे जे छोटे छोटे कांदे कापून घेतले आणि लाल मिरची पावडर, मीठ आणि कच्चं तेल टाकून मस्त एकजीव करून घेतलं होतं. ही भरिताची रेसिपी नक्की ट्राय करा. हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचाही टाकू शकता. त्यानंतर छान डाळीला फोडणी देऊन घेतली होती आणि मग जेवायला बसलो. तर शिवांचं चालू होतं की मला माझी वेगळी प्लेट हवी आहे, मला माझ्या हाताने स्वतःच्या हाताने खायचं. मग त्याला वेगळंच दिलं आणि यांना सर्दी झाली होती त्यामुळे थोडंसं निरगिलीचं तेल होतं माझ्याकडे, ते रुमालावरती लावून दिलं. त्याने छान नाक मोकळं होतं, वास घेतलं की शिवांचं चालू होतं मलाही सर्दी झाली, मलाही वास घ्यायचा आहे. कपडे एवढे होते की सुकायला टाकायला जागाच नव्हती. मग शिवांची स्कूटर आणि सायकल मला इथे कामी आली, मग त्याच्यावरतीच मी कपडे टाकून घेतले. घर वगैरे आवरून घेतला आणि लादीही पुसून घेतली, कारण 2 दिवसामध्ये यांनी बऱ्यापैकी पसारा केला होता. आणि नंतर थोडासा चहा ठेवला. तर शिवांचा इथे हट्ट चालू होता की मलाही चहा प्यायचा आहे. तर तुमची मुलं करतात का असा हट्ट? मला कमेंटमध्ये नक्की सांगा.